हॉटेलसारखी कुरकुरीत भेंडी बनवा घरच्या घरी. आज मी इथं कुरकुरीत भेंडीची रेसिपी करत आहे. भेंडीचे वेगवेगळे प्रकार आपण बनवतो. त्यामध्ये सुकी भाजी किंवा पातळ भेंडी आपण बनवतो. आणि जरा वेगळी जर तुम्हाला खायची असेल तर ही कुरकुरीत जी भेंडी जी आहे ती चटकदार आणि चविष्ट अशी तयार होते. ती माझ्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर पहा आता कृती. तर इथं मी भेंडी जी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती आपल्याला उभी चिरून घ्यायची आहे. आणि भेंडीच्या मधला भाग जो आहे तो काढून टाकायचा आहे. यामध्ये 2 मोठे चमचे एवढे बेसन घालायचं आहे आणि 2 चमचे एवढं तांदूळ पीठ मी घेतलेलं आहे. जेव्हा आपण कोणत्याही तळणीच्या पदार्थामध्ये तांदळाच्या पिठाचा जेव्हा वापर करतो तेव्हा तो होणारा पदार्थ जो आहे तो कुरकुरीत असा होतो. आणि इथं मी घेतलेला आहे 1 चमचा धनापूड, 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा एवढी हळद घेते मी आणि 2 चमचे एवढे लाल तिखट पूड घेते आणि 1.5 चमचा मी मिठाचा वापर केलेला आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे आपल्याला भेंडीला लावून घ्यायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यासाठी आपण थोड्या थोड्या पाण्याचाही इथं समावेश करणार आहोत, जेणेकरून आपला जो मसाला आहे आणि जी पिठं आहेत ती भेंडीला व्यवस्थित अशी लागतील. आपण जेव्हा कोणताही पदार्थ तयार करताना आपण त्यामध्ये जे घालणारे मसाले आणि तिखट मिठाचा वापर जेव्हा करतो आणि तो व्यवस्थित असला तर होणारा पदार्थही चवीला छान आणि स्वादिष्ट असा बनतो. तर इथं मी थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून हे जे भेंडीचं मिश्रण आहे ते कालवून घेते. अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होणारा हा पदार्थ. आणि जर तुम्हाला वेगळा म्हणून खायचा असेल तर हा उत्तम असा पर्याय होऊ शकतो. आणि मी आता थोडं पाणी घालून अजून हे मिश्रण आपल्याला थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण जी पिठं घातली त्या पिठांचा वापर आपल्याला जास्त प्रमाणातही करायचा नाही. यामध्ये तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता किंवा चाट मसाल्याचाही वापर केला तरी ही भेंडी चटकदार अशी तयार होते. ही भेंडी जी आहे ती लग्न समारंभातही केली जाते. त्यामुळे जर तुम्हाला चटकदार अशी भेंडी खायची असेल तर हे बनवून आपण त्याचा आस्वाद घेऊ शकतो. इथं माझं भेंडीला जे मिश्रण आहे ते लावून झालेलं आहे. आणि आता इथे मी तळणीसाठी तेल ठेवलं होतं आणि ते तेल आहे ते गरम करून घेतल्यानंतर आपल्याला ते बारीक फ्लेमवरच हे भेंडी आहे ती तळून घ्यायची. आणि भेंडी कढईमध्ये घालताना आपल्याला ते वेगळी वेगळी करतच अशी घालायची आहे, जेणेकरून ही भेंडी आहे ती एकमेकांना चिकटणार नाही. आणि जी सेपरेट झालेली जी भेंडी असते ती त्यामुळे कुरकुरीत होण्यास मदत होते. बारीक अशा फ्लेमवर आपल्याला ही भेंडी तळून घ्यायची आणि तळल्यानंतर आपण ती उलटवून परत तळून घेणार आहोत. भेंडी ही आरोग्यासाठीही उपयुक्त अशी असते, त्यामुळे भेंडी आपल्या खाण्यात असावी. आपण कोणत्याही पदार्थामध्ये ज्यावेळेस मसाले व्यवस्थित घालतो त्यावेळेस तो पदार्थ आहे तो चटकदार आणि चवीला छान असा तयार होतो. इथं पाहू शकता माझी भेंडी ही तळून झालेली आहे आणि आपण ती काढून घेणार आहोत. भेंडी ही जशी आपल्याला सर्वांना आवडते तशी भेंडीची भाजी ही सर्वांना आवडते. आपण सुकी भाजी जेव्हा करतो तेव्हा ती लहान मुलांच्या आवडीची असते किंवा तवा भेंडी जेव्हा करतो त्यावेळेस ती ही चवीला छान लागते. आणि चवीला छान असणारी ही भेंडी जी आहे ती सर्वांना जी मनापासून आवडते तसंच हा पदार्थही सर्वांच्या आवडीचा असा आहे. यासाठी ही जी भेंडी कुरकुरीत आहे ती मंद गॅसवरच आपल्याला तळून घ्यायची आहे. आणि पाहू शकता आता आपली भेंडी तळून झालेली आहे आणि आता ती मी काढून घेते. अशा प्रकारे सर्व भेंडी मी तळून घेते आणि कुरकुरीत झाली की ती चवीलाही छान लागते. जर तुम्ही फ्लेम मोठा केला तर ती वरून करपू शकते आणि आपल्याला खमंग जर ही भेंडी तळून घ्यायची असेल तर ती आपल्याला बारीक गॅसवर तळून घ्यावी लागते. आणि आता भेंडी जी आहे ती आपण सर्विंग बाउलमध्ये सर्व करूयात. घरात पाहुणे आले असतील किंवा कोणत्याही सणाला तुम्ही ही बनवू शकता आणि त्याचा आस्वाद घेऊ शकता. इथं माझी कुरकुरीत भेंडी आहे ती तयार झालेली आहे आणि ती दिसायला जेवढी छान दिसते तेवढी चवीलाही अप्रतिम अशी लागते. आणि बाजारात जेव्हा भरपूर प्रमाणात अशी भेंडी उपलब्ध असते त्यावेळेस तुम्ही ही भेंडीची रेसिपी बनवू शकता
आणि ही रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.